बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला अखेर सुप्रिया सुळे हजेरी लावणार. मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत सांगता सभा पार पडणार. सुप्रिया सुळेंच्या भाषणाकडे नजरा. मुंबईभोवतीचं ड्रग्जचं वाढतं जाळं चिंतेचा विषय. कोरेगावच्या निस्को पाठोपाठ बदलापुरात मोठा साठा उद्ध्वस्त. ड्रग्ज क्वीन अश्विनी पॉल जाळ्यात. 6 कोटींचं ड्रग्ज हस्तगत. नागपुरात महिला कर्मचाऱ्यावर इस्लामी परंपरा पाळण्यासाठी सक्ती केल्याचा आरोप. एनजीओ संचालकाला बिड्या. धर्मांतराच्या दृष्टीनेही तपास सुरू. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवाराची कामं तातडीनं पूर्ण करा. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना. शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यासाठी इराणची तयारी. पाकिस्तानचा दावा तर इस्लामाबादला छावणीचं स्वरूप. आजच्या चर्चेकडे जगाच्या नजरा. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन नौदलानं इराणच्या तौस्का जहाजावरती हल्ला केला. त्यामुळे शस्त्रसंधीवरून पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या कारवाईचं समर्थन केलंय. इराणी जहाज अमेरिकेनं लावलेली सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे कारवाई करणं भाग पडलं असं ट्रम्प यांनी म्हटलंय. मात्र या घटनेनंतर इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी संताप व्यक्त केलाय. अमेरिकेला याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा पलटवार पेजेश्कियान यांनी केलाय. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेनं इराणी जहाजाला लक्ष्य केल्यानंतर चीननं या वादामध्ये उडी घेतली आहे. अमेरिकेच्या या कृतीचा चीननं तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय. चीननं अमेरिकन नौदलाचा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमाचं उल्लंघन आणि निव्वळ जबरदस्ती असल्याचं म्हटलं. या एकतर्फी लष्करी कारवाईमुळे पश्चिम आशियामधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असा इशारा चीननं दिलाय. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये आज चर्चेची दुसरी फेरी पार पडणार आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दोन्ही देशाच्या शिष्टमंडळांमध्ये ही चर्चा होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तर यासाठी अमेरिकन शिष्टमंडळामधील सदस्य स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर आज इस्लामाबादमध्ये असणार आहेत. तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हेच या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये शांतीवार्तेची तयारी सुरू असली तरी दुसरीकडे ट्रम्प यांच्या धमक्या या सुरूच आहेत. ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. डील झालं नाही तर संपूर्ण इराण उडवून देऊ असं ट्रम्प यांनी म्हटलंय. पॉवर प्लांट, सर्व पूल हे उडवून देऊ असा इशारा देखील त्यांनी दिलाय. नेस्को ड्रग्ज प्रकरणानंतर मुंबईमध्ये ड्रग्ज विरोधातील पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय. कारगरमधून तब्बल 2 कोटी 21 लाखांचं एक्स्टसीच्या टॅबलेट्स या जप्त करण्यात आल्या. 45 एक्स्टसीच्या टॅबलेट्ससह नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. एजेकियल नुकुज नावाच्या नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आलेली आहे. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी पार पडली. कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला असून निदा खान 25 मार्चपासून फरार आहे. दरम्यान निदा खान फरार असल्याचं म्हणणं हे योग्य राहणार नाही असा युक्तिवाद निदा खानच्या वकिलांनी केलाय. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही 27 एप्रिलला होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथल्या अल्पवयीन मुलींचा आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळलेली असून धुळ्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर संघटनांनी जोरदार आंदोलन केलं. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील रजा मेमन आणि शफी शेख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही संशयितांना पोलीस कोठडीचे हक्क राखून आजपासून पुढील 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत सुनावणी आल्यात. तर दोघा संशयित आरोपींचा मोबाईलचा पासवर्ड मिळवण्यासाठी 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. कोठडीमध्ये असलेल्या बोंधू खरात विरोधामध्ये चौकशीचा फास आणखी आवळला गेलाय. खरातच्या विरोधामध्ये दाखल असलेल्या 5व्या गुन्ह्याचा तपास आता सुरू झालाय. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
अशोक करातनं पीडितेला खाऊ घातलेल्या मिठाईमध्ये कोणतं गुंगीधारक पदार्थ मिसळलेले होते का याचा तपास सुरू करण्यात आलाय। त्यासाठी काही मेडिकल दुकानदारांची चौकशी होणार असल्याची देखील माहिती मिळते। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे। महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या भूमिकेवरती आक्षेप घेत विरोधक महिलांविरोधामध्ये असल्याचं सांगितलंय। तर यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी महिला आरक्षण विधेयकावरती चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिलं। विरोधकांमधलं कुणीही आपल्याशी विधेयकावरती चर्चा करावी असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय। आमच्यापैकी कोणीही डिबेटसाठी तयार असेल ते सांगतील ती तारीख आणि सांगतील त्या ठिकाणी आम्ही डिबेटसाठी जाऊ असं सुळे म्हणाले। त्यामुळे आता यावरती मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है। वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊँगी और एक अच्छी चर्चा हो सकती है। जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियाँ हो भारत सरकार की के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये पाडल्यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज राज्यभरामध्ये ठिकठिकाणी पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यात आलंय। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येतोय। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज ठाण्यामध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची देखील संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। तर नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। खेड तालुक्यामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेतर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारने हे विधेयक उदात्त हेतूने मांडलेलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दर्शवलेला होता। मात्र काही विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा न दिल्याचा आरोप करत महिलांनी खेड इथं मोर्चा काढला। काळे झेंडे हातामध्ये घेऊन तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महिलांच्या हक्कांसाठी हे विधेयक महत्त्वाचं असल्याचं सांगत आंदोलकांनी विरोधकांवरती टीका केली आहे। साताऱ्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय। कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत शिवसेना आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यामधील कार्यक्रमाला आपल्याला बोलावलंच नाही, फोनही आलेला नाही असा दावा महेश शिंदेंनी केला। हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाही जिथं मी जाणार नाहीये। शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवरती नसतात असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर जिल्ह्यामध्ये शिवसैनिक आहेत कुठे असा सवाल करत स्थानिक नेतृत्वाला देखील त्यांनी टोला लगावलाय। जिल्हा पातळीच्या कुठल्याही कार्यक्रमात माझे फोटो कधीच नाही आहेत आणि माझी पण अपेक्षा नाही आहे। माझ्या मतदारसंघापुरतं मी मर्यादित माणूस आहे आणि आज जर मला बोलवलं नाहीये म्हणजे मला काय कोणाचा फोनही आलेला नाहीये आणि याच्यापूर्वी पण खूप असे कार्यक्रम झालेले आहेत आणि मी गेलो पण नाही तिकडे। असं एवढं कन्सिडर मला करण्या इतपत काय एवढं मोठं काय घडणार नाहीये। नाराज व्हायला शिवसैनिक खायचे कुठं एवढंच मला फक्त सांग जिल्ह्यात। पहिली गोष्ट जे नाराजी व्यक्त करतील त्यांना फक्त म्हणायचं की स्वतःचा गट निवडून आणलाच का। शिवसेना आमदार महेश शिंदेंनी केलेल्या दाव्यावरती साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांनी पक्षशिस्त पाळली पाहिजे असं देसाई म्हणाले। तर साताऱ्यात कोणाला डावलून राजकारण केलं असं वाटत नाही असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय। मी नेहमी पदाधिकाऱ्यांनी विचारलं की आमदार महेश शिंदे येणार आहेत का,
माझ्या कार्यालयाला विचारलं बाबा निरोप दिलेला आहे का, तर प्रत्येक वेळी त्यांना किंवा त्यांच्या कार्यालयाकडे पक्षाच्या बैठकांचे पक्षाच्या कार्यक्रमांचे निरोप त्यांना दिलेले आहेत. ते दिले नाहीत असं म्हणत असतील तर ठीक आहे, आता ते म्हणतील तर रुजवात सुद्धा आम्ही करू, पण रुजवात करण्यासारखी ही गोष्ट नाही. पण मी नेहमी म्हणतो तसं पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे. पक्षाचे काही नियम असतात, पक्षाची काही कार्यप्रणाली असते, काही कार्यपद्धती असते, ती सगळ्यांनीच पाळली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे. सिनियर मंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शरद कणसे म्हणून एक अनुभवी संपर्क प्रमुख तिथे आहेत. त्याच्यामुळे कोणाला डावलून तिथं राजकारण केलं जाईल आणि ते पक्षातल्याच व्यक्तीला डावलून केलं जाईल याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. परंतु आमदार महेश शिंदे जरी असं बोलले असले तरी त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. कारण शिवसेना तिथं जिल्हा परिषदेमध्ये किती आहे हे शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना नाहीच आहे असं सांगणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवर मला काही स्टेटमेंट करायची नाही. साताऱ्यातील भाजपचे आमदार महेश शिंदे यांना मोठा झटका बसलाय. महेश शिंदेंचे निकटवर्तीय कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गेंनी भाजपची साथ सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजाभाऊ बर्गेंनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. तर जिल्हा परिषदेच्या राड्यानंतर लगेचच हा प्रवेश झाल्यामुळे साताऱ्याच्या राजकीय वातावरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय. विधान परिषदेच्या जागेसंदर्भामध्ये एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 2 जागा लढवल्या जाणार असल्याची माहिती आहे आणि त्यातली एका जागेसंदर्भामध्ये शिवसेनेकडून आपल्याला ऑफर असल्याचं बच्चू कडूंनी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडूंची 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भेट झाली आहे आणि यावेळी ही चर्चा झाल्याचं कळतंय. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेमध्ये आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागलेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं नंदुरबारमध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी निशिकांत दुबे यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली. सांगली इथं खासदार विशाल पाटील यांनी नारी शक्ती वंदन अधिनियमाबाबत मोठा दावा केलाय. महिला आरक्षणाचं हे विधेयक संमत होऊ नये यासाठी भाजपनंच चुकीच्या पद्धतीनं ते मांडल्याचा आरोप त्यांनी केलाय. स्वतःच्या जागा सुरक्षित करण्यासाठी आणि राजकीय सोयीसाठी हे विधेयक आणल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जर विद्यमान लोकसभा सदस्य संख्येमध्ये 33% आरक्षण लागू केलं असतं तर कुणाचा देखील विरोध झाला नसता असं देखील विशाल पाटील यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी वांद्रे खेरनगरमध्ये बीएमसी शाळेला अचानक जाऊन भेट दिली आहे. माध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्यात येत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवरती पेडणेकरांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. खिचडीमध्ये तेलाचं प्रमाण जास्त असून अन्नाचा दर्जा खालावल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या पाहणी दरम्यान शाळेची अवस्था ही अत्यंत खराब असल्याचा दावा पेडणेकरांनी केलाय. शाळेमध्ये मोडलेली बाकं, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसंच 100हून अधिक विद्यार्थ्यांसाठी केवळ 2 शिक्षक असल्याची बाब समोर आली आहे. मुख्याध्यापक नसल्यामुळे शाळेच्या कारभारावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणाचं चित्र समोर आलंय. सोमवारी आयोजित महासभा सुरू असतानाच बहुतांश नगरसेवक हे सभागृहामधून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाच्या नागरी समस्यांवरती चर्चा सुरू असताना केवळ मोजकेच नगरसेवक उपस्थित राहिल्यामुळे सभेचं गांभीर्य लोकप्रतिनिधींना आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. महासभा ही नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यावरती तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचं व्यासपीठ मानली जाते. मात्र अशा बैठकींमधूनच नगरसेवक मोठ्या प्रमाणावरती निघून जात असल्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे ते किती गांभीर्यानं पाहतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सुपे इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या शाह मंसूर दर्ग्याला जय पवारांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी दर्ग्यामध्ये दर्शन घेत सर्व समाजाच्या सुखशांती, एकता आणि प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना केली आहे. त्यांच्या या भेटीमधून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला गेल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळून आलाय. महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळेंचं नाव जाहीर करण्यात आलंय. मात्र शिवसेनेमधील दुसऱ्या नाराज गटानं काळेंच्या नावाला विरोध करत क्रांती चौकामध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं. तर नाराज गटाकडून उपमहापौर राजेंद्र जंजाळांवरती आरोप करत त्यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलं.
आणि त्याचबरोबर जंजाळांकडून जातीयवादी वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेमधील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शिवसेनेमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.